नमस्कार मित्रांनो. मी प्रकाश गलांडे बी एड्युकेअरच्या वतीनं साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आजच्या सदरामध्ये आपण चर्चा करतोय 23 जुलै ते 31 जुलै 2025 या सप्ताहातील चालू घडामोडींबाबत. ठीक आहे मित्रांनो. भारतामध्ये मागील 5 वर्षात बौद्धिक संपदा IP, इंटलॅक्च्युअल प्रॉपर्टी ज्याला म्हणतो आपण, IP नोंदणीमध्ये 44% वाढ झाली आहे. भारतामध्ये बौद्धिक संपदा नोंदणीमध्ये 44% वाढ झाली आहे. त्यामागे ज्यामागे पेटंट कायद्यामधील महत्वपूर्ण सुधारणा, स्टार्टअप्स, MSME साठी शुल्क सवलती, डिजिटल IP कार्यालय आणि NIPM च्या माध्यमातून जनजागृती हे कारणीभूत आहेत. GI अर्जांमध्ये 380% वाढ, AI साधने, IP डॅशबोर्ड आणि SIPP योजनामध्ये एक आधुनिक आणि समावेशी IP प्रणाली तयार झाली आहे, जी नवोपक्रमास प्रोत्साहन देते, नोंदणी सुलभ करते आणि आर्थिक मूल्य निर्मितीला चालना देते. भारतातील पहिला खाण पर्यटन प्रकल्प झारखंडमध्ये सुरू करण्यात आला आहे. झारखंड लवकरच भारतातील पहिला खाण पर्यटन प्रकल्प सुरू करणार आहे, ज्यासाठी सेंट्रल कोल फील्ड्स लिमिटेड CCL, सेंट्रल कोल फील्ड्स लिमिटेड चा पाठिंबा आणि झारखंड पर्यटन विकास महामंडळ JTTC यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या प्रकल्पाच्या पायलट टप्प्यात उत्तर उरीमारी बिरसा कोळसा खाणीपर्यंत राजरप्पा आणि पतरातू या दोन मार्गांद्वारे प्रवासाची व्यवस्था आहे, ज्यामध्ये खाणी, मंदिरे आणि दऱ्या यांचा समावेश असेल. या उपक्रमाचा उद्देश पर्यायी पर्यटनाला चालना देणे, रोजगार निर्माण करणे आणि औद्योगिक वारसा जपणे असा आहे. पुढील टप्प्यात इको मायनिंग सर्किट्स आणि धार्मिक सर्किट उभारण्याची योजना आहे. दिल्ली सरकारकडून पॅरालिम्पिक पदक विजेत्यांसाठी रोख बक्षिसांची वाढ. दिल्ली सरकारने मुख्यमंत्री क्रीडा प्रोत्साहन योजनेअंतर्गत ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक पदक विजेत्यांसाठी रोख बक्षिसांमध्ये वाढ केली आहे. या योजनेनुसार सुवर्ण पदकासाठी ₹7 कोटी, रौप्य पदकासाठी ₹5 कोटी आणि कांस्य पदकासाठी ₹3 कोटी दिले जातील. तसेच ऑलिम्पिक पद विजेत्यांना ग्रेड A ची नोकरीही दिली जाईल. या योजनेत आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदकासाठी ₹3 कोटी तरतूद आहे. यासोबतच मुख्यमंत्री डिजिटल शिक्षण योजना देखील सुरू करण्यात आली असून त्या अंतर्गत 1200 गुणवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले जातील आणि सरकारी शाळांमधील संगणक प्रयोगशाळांचे उन्नतीकरण केले जाईल. अमेरिका युनेस्कोमधून पुन्हा बाहेर पडले. 2 वर्षापूर्वीच पुन्हा सदस्यत्व घेतले होते. अमेरिकेने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा युनेस्कोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. यामागे त्यांनी वोक विचारसरणी आणि इस्रायल विरोधी पूर्वग्रह असल्याचे कारण दिले आहे. हा निर्णय अमेरिका फर्स्ट धोरणाशी सुसंगत असून 2017 मध्ये घेतलेल्या आणि नंतर जो बायडन यांनी रद्द केलेल्या निर्णयाची पुनरावृत्ती आहे. युनेस्कोने पॅलेस्टाईनला दिलेले मान्यत्व, राजकारणाचे आरोप आणि विचारसरणीतील मतभेद हे यामागील मुख्य कारणे होती. या निर्णयाचे इस्रायलने स्वागत केले असून युनेस्कोच्या अधिकाऱ्यांनी टीका केली आहे. या निर्णयामुळे जागतिक शिक्षण आणि सांस्कृतिक वारशाविषयक धोरणांमध्ये अमेरिकेचा प्रभाव कमी होऊ शकतो, तर चीनचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. रशियाच्या कामचात्का द्वीपकल्पात तीव्र भूकंपाचे धक्के, भूकंपीय दृष्ट्या संवेदनशील भागात हादरे. रशियाच्या कामचात्का द्वीपकल्पात भूकंपाच्या मालिकेने हादरे दिले. यातील सर्वात तीव्र भूकंपाची तीव्रता 7.4 रिश्टर स्केलवर नोंदवली गेली. हे या भागाच्या पॅसिफिक रिंग ऑफ फायर मध्ये असलेल्या स्थानाचे प्रतीक आहे. हा द्वीपकल्प पॅसिफिक आणि अमेरिकन टेक्टॉनिक प्लेट्सच्या संगमस्थळी आहे. त्यामुळे येथे वारंवार भूकंपीय हालचाली होत असतात. सुरुवातीला सुनामीचा इशारा देण्यात आला होता, मात्र कोणत्याही मोठ्या लाटेचा धोका उद्भवला नाही. कामचातकाचे भूगोल वैशिष्ट्यपूर्ण असून युनेस्कोच्या यादीतील ज्वालामुखी आणि पर्वतरांगा यामुळे हा भाग वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्वाचा तर आहेच, पण नैसर्गिक आपत्तींनाही अत्यंत संवेदनशील आहे. राष्ट्रीय क्रीडा प्रशासकीय विधेयक 2025
बीसीसीआयला आरटीआय अंतर्गत आणणे आणि क्रीडा क्षेत्रात सुधारणा करण्याचा आराखडा. राष्ट्रीय क्रीडा प्रशासकीय विधेयक 2025 अंतर्गत बीसीसीआयला आरटीआय कायद्यात आणण्याचा, एनएसएफ म्हणून मान्यता देण्याचा आणि क्रीडा व्यवस्थापन सुलभ करण्याचा प्रस्ताव आहे. विधेयकात 75 वर्षांपर्यंत वयोमर्यादा, महिलांचा व खेळाडूंचा सहभाग, पारदर्शक निवडणुका, राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरण आणि नवीन नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड यांचा समावेश आहे. हे भारताच्या 2036 ऑलिम्पिक तयारीसाठी महत्वाचे पाऊल आहे. चीनने यारलुंग त्सांगपो ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठा धरण बांधण्यास सुरुवात केली आहे. चीनने यारलुंग त्सांगपो ब्रह्मपुत्र नदीवर मोतुवा जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम सुरू केले असून हे जगातील सर्वात मोठे धरण बनवण्याचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे भारत आणि बांगलादेशमध्ये भूराजकीय आणि पर्यावरणीय चिंता वाढल्या आहेत. सुमारे $137 अब्ज खर्चाच्या या प्रकल्पात नदीचे पाणी बोगद्यांद्वारे वळवूनच 5 सलग जलविद्युत केंद्रांना वीजपुरवठा केला जाणार आहे. हा प्रकल्प चीनच्या ऊर्जा धोरणाशी सुसंगत असला तरी यामुळे नदीवरील नियंत्रण, स्थानिक लोकांच्या उपजीविकेवर परिणाम, जैवविविधतेचे नुकसान आणि भूकंपीय धोका याबाबत गंभीर चिंता निर्माण झाल्या असून तो संपूर्ण क्षेत्रासाठी एक महत्वाचा भूपर्यावरणीय मुद्दा ठरतो आहे. एसबीआयला ग्लोबल फायनान्स मासिकाकडून जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक 2025 म्हणून गौरवण्यात आले. स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआयला ग्लोबल फायनान्स मासिककडून 2025 साठी जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक हा किताब प्रदान करण्यात आला आहे, जो जागतिक तज्ञांच्या विश्लेषणावर आधारित आहे. या सन्मानामध्ये एसबीआयच्या डिजिटल नवोपक्रमांना, स्थानिक भाषातील व्हॉइस बँकिंगला सर्वच माध्यमातून ग्राहकांशी संलग्नतेला आणि AI वर आधारित वैयक्तिक सेवा यांना मान्यता देण्यात आली आहे, ज्याचा विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील ग्राहकांना फायदा झाला आहे. ही उपलब्धी ग्राहक बँकिंगच्या भविष्यात एसबीआयच्या महत्वपूर्ण भूमिकेचे आणि जागतिक स्तरावर भारताच्या आर्थिक प्रतिमेच्या वृद्धीचे प्रतीक आहे. मुंबई विमानतळ सलग तिसऱ्या वर्षी जगातील टॉप विमानतळांपैकी स्थान, टॉप 10 विमानतळांमध्ये स्थान. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ CSMIA छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला 2025च्या ट्रॅव्हल प्लस लेझर वर्ल्ड बेस्ट अवॉर्ड्स मध्ये जगातील टॉप 10 आंतरराष्ट्रीय विमानतळांमध्ये स्थान मिळाले आहे. स्कोअर 84.23 84.23 हे सलग तिसऱ्या वर्षी हा मान मिळवणारे एकमेव भारतीय विमानतळ आहे. CSMIA हे भारतातील सर्वात व्यस्त सिंगल रनवे विमानतळ असून 121 ठिकाणी थेट विमान सेवा देते. डिजिटल सुधारणा, उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि अदानी समूहाच्या नेतृत्वामुळे त्याचे जागतिक स्थान भक्कम झाले आहे. भारतीय पासपोर्ट मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी झेप. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचा पासपोर्ट 85व्या स्थानकावरून 77व्या स्थानावर पोहोचला आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी झेप आहे. भारतीय नागरिकांना आता 59 देशांमध्ये फ्री विजा ऑन अरायव्हल सुविधा मिळते. उदाहरणार्थ मलेशिया, थायलंड, मालदीव, श्रीलंका. ही प्रगती भारताच्या मजबूत राजनैतिक संबंधाचे प्रतीक आहे, जरी सिंगापूर सारख्या देशांची मोबिलिटी गॅप अजूनही मोठा आहे. भारत युके विजन 2035 स्पष्टीकरण. भारत युके विजन 2035 हा एक धोरणात्मक आराखडा आहे, ज्यामध्ये व्यापार, सीटा बीट संरक्षण, 10 वर्षांचा रोड मॅप, संयुक्त R&D, तंत्रज्ञान, AI, बायोटेक, सेमीकंडक्टर्स, हवामान, ग्रीन फायनान्स, स्वच्छ ऊर्जा, SMRs आणि शिक्षण, आंतरराष्ट्रीय पदव्या, युवा देवाणघेवाण यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून भारत युके संबंध रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट आहे. हा आराखडा लोक ते लोक संपर्क, नियमाधारित जागतिक व्यवस्था आणि बहुपक्षीय सुधारणा यांना बळकटी देतो. ही भागीदारी दरवर्षीच्या आढाव्यांद्वारे व उच्चस्तरीय संवादांद्वारे मार्गदर्शित केली जाते, जेणेकरून सहकार्य गतिशील, समावेशक आणि भविष्यातील आव्हानांसाठी तयार राहील.
भारताने निर्धारित वर्षाच्या खूप आधीच पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट गाठले. भारताने 2025 मध्ये पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट गाठले आहे, जे 2030च्या निर्धारित वेळेपेक्षा 5 वर्ष आधी साध्य झाले असून स्वच्छ ऊर्जा संक्रमणातील हे एक मोठे पाऊल आहे. 2014 मध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण 1,5% होते, जे 2025 मध्ये 20% वर पोहोचले. यामुळे 1,36 लाख कोटींचा परकीय चलन बचाव झाला. 698 लाख टन CO2 उत्सर्जनात घट झाली आणि शेतकऱ्यांना 1,18 लाख कोटींचे उत्पन्न मिळाले. प्रमुखतः ऊसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलमुळे जैव इंधन उद्योगाला चालना मिळाली, ग्रामीण उत्पन्न वाढले आणि भारताच्या हवामान उद्दिष्टे व ऊर्जा सुरक्षेला बळकटी मिळाली. पंतप्रधान मोदींचा ऐतिहासिक विक्रम. इंदिरा गांधींचा विक्रम मोडत भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान झाले. नरेंद्र मोदी 25 जुलै 2025 रोजी सलग 4,078 दिवसांचे कार्यकाल पूर्ण करून भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान झाले असून त्यांनी इंदिरा गांधींचा विक्रम मोडलाय. ते 2 पूर्ण कार्यकाल पूर्ण करणारे पहिले गैर काँग्रेस पंतप्रधान, गैर हिंदी भाषिक राज्यातून सर्वाधिक काळ सेवा करणारे नेते आणि स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले हे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी हा ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे. हा भारतीय राजकारणाचा इतिहासातील एक महत्वाचा क्षण ठरतो. 5 वर्षानंतर भारताने चिनी नागरिकांसाठी पर्यटक व्हिसा पुन्हा सुरू केला. कोविड-19 आणि राजनैतिक तणावामुळे स्थगित केलेल्या 5 वर्षानंतर भारताने चिनी नागरिकांसाठी पर्यटक व्हिसा पुन्हा सुरू केला आहे. चिनी नागरिक आता ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि बीजिंग, शांघाय आणि ग्वांग्झू येथील भारतीय वाणिज्य दूतावासांमध्ये प्रक्रिया पूर्ण करू शकतात. हा निर्णय कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाल्यानंतर घेतला गेला असून यामागचा उद्देश जनतेत जनतेत संवाद वाढवणे जनतेत संवाद वाढवणे, द्विपक्षीय संबंध सुधारणे आणि भारतीय पर्यटन क्षेत्राला चालना देणे असा आहे. अंतराळ वादळापासून पृथ्वीच्या चुंबकीय संरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी नासाने ट्रेसर्स मोहीम सुरू केली. नासाने पृथ्वीच्या ध्रुवीय काठी पोलर कस्प मध्ये चुंबकीय पुनर्योजना मॅग्नेटिक रिकनेक्शन अभ्यासण्यासाठी ट्रेसर्स मोहीम सुरू केली असून यासाठी 2 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. या प्रक्रियेमुळे पृथ्वीला सौर वादळापासून संरक्षण मिळते. हे उपग्रह स्पेस वेदर वर कसा प्रभाव टाकतो यावर थेट माहिती देतील, ज्याचा परिणाम उपग्रह प्रणाली, संवाद यंत्रणा आणि वीज ग्रिड्स यांच्यावर होतो. ही मोहीम स्पेस एक्स फॅल्कॉन 9 रॉकेटवरून अथेना, एपिक, PEXT आणि रियल उपग्रह एकत्र प्रक्षेपित झाली असून ती जागतिक अंतराळ संशोधनासाठी, विशेषतः भारतासारख्या देशांसाठी अत्यंत महत्वाची आहे. अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एकूण संपत्ती 1.1 अब्ज डॉलरच्या टप्प्यावर पोहोचली. 1.1 अब्ज डॉलर्स. अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांची संपत्ती 1.1 अब्ज डॉलरच्या वर पोहोचली आहे. AI क्षेत्रातील गुंतवणूक, डीप माइंडचे अधिग्रहण आणि 2024 मध्ये 120% शेअर वाढ ही प्रमुख कारणे आहेत. फक्त 0.02% शेअर हिस्सानेही त्यांनी शेअर विक्री आणि मोबदल्यातून ही संपत्ती मिळवली आहे. तमिळनाडूतील सध्या पार्श्वभूमीतून जागतिक टेक लीडर बनलेला हा प्रवास प्रेरणादायक आहे. तमिळनाडूतील साध्या पार्श्वभूमीतून जागतिक टेक लीडर बनलेला हा प्रवास प्रेरणादायक आहे. भारताची पहिली हायड्रोजन चलित ट्रेन कोचची यशस्वी चाचणी.
भारताने चेन्नईमधील आयसीएफ येथे आपली पहिली हायड्रोजन चलित ट्रेन कोच यशस्वीरित्या चाचणी केली आहे. हायड्रोजन फॉर हेरिटेज योजनेअंतर्गत भारतीय रेल्वे 35 हायड्रोजन ट्रेन सुरू करणार आहे. प्रत्येक ट्रेन 80 कोटी रुपये. जिंद सोनीपत मार्गावर पायलट प्रकल्प सुरू असून ही 1200 HP क्षमतेची ट्रेन नेट झिरो उत्सर्जन आणि हरित वाहतुकीच्या दिशेने महत्वाचे पाऊल आहे. FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये भारताचे पहिले सुवर्ण पदक तिरंदाजीत मिळाले. FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये भारताने आपले पहिले सुवर्ण पदक जिंकले, जे परनीत कौर आणि कुणाल दलाल यांनी कंपाऊंड मिक्स टीम तिरंदाजी प्रकारात मिळवले. भारताने कंपाऊंड पुरुष टीम मध्ये रौप्य आणि कंपाऊंड महिला टीम मध्ये कांस्य पदक देखील मिळवले. ही कामगिरी LA 2028 ऑलिम्पिक पूर्वी भारताच्या संधी मजबूत करते, जिथे कंपाऊंड तिरंदाजी प्रथमच सामील होणार आहे. या स्पर्धेने विद्यापीठ स्तरांवरील क्रीडा प्रशिक्षणाचा वाढता दर्जा दाखवून दिला आहे, विशेषतः महिला खेळाडू आणि गैरप्रमुख क्रीडा प्रकारांमध्ये. भारताची ग्रीन स्टील क्रांती. 25% खरेदी नियम म्हणजे काय? भारत ग्रीन स्टील खरेदी धोरण अंतिम करत आहे, ज्यामुळे 25% सरकारी स्टील खरेदी कमी उत्सर्जन स्रोतांमधून करणे बंधनकारक होणार आहे. ग्रीन स्टील हायड्रोजन, DRI, इलेक्ट्रिक आर्क भट्टी व नवी ऊर्जा वापरून तयार केली जाते. स्टील उद्योग भारताच्या एकूण 10 ते 12% कार्बन उत्सर्जनासाठी जबाबदार आहे. प्रमुख उपक्रम: स्टील स्क्रॅप रिसायकलिंग धोरण, पॅट योजना, राष्ट्रीय सौर अभियान. अडचणी: उच्च खर्च, नवीन तंत्रज्ञान, मर्यादित मागणी. उद्दिष्ट: भारताला जागतिक हरित स्टील क्षेत्रात नेत्याचे स्थान मिळवून देणे. ऑपरेशन महादेव. भारतीय सुरक्षा दलांनी भारतीय सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा खात्मा केला. ऑपरेशन महादेव अंतर्गत जम्मू काश्मीरमधील दारा भागात भारतीय सुरक्षा दलांनी कारवाई करून 3 लष्कर ए तोयबा दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही मोहीम सेना, CRPF आणि J&K पोलीस यांनी मिळून राबवली. दहशतवादी पहलगाम हल्ल्याशी संबंधित होते का, याची चौकशी सुरू आहे. 2025 मधील जगातील सर्वात सुंदर विमानतळ जाहीर. चांगी विमानतळ स्पर्धेतून बाहेर. 2025च्या प्रिक्स व्हर्साय पुरस्कारांतर्गत चीनमधील यांताई पेंगलाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 ला जगातील सर्वात सुंदर विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले. या टर्मिनलची रचना सागरी किनाऱ्याची प्रेरणा घेऊन आकाराची व पर्यावरणपूरक वास्तुकला वापरून करण्यात आली आहे. इतर प्रमुख नामांकनांमध्ये मार्सेल फ्रान्स, रियुनियन आयलँड, कन्साई जपान, पोर्टलँड आणि सॅन फ्रान्सिस्को USA यांचा समावेश होता. या गौरवामध्ये शाश्वतता, संस्कृती आणि नाविन्यपूर्णतेला महत्त्व दिले आहे. केंद्र सरकारने COP 33 2028 साठी समिती स्थापन केली. भारताने पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत COP 33 सेल स्थापन केले आहे, ज्याद्वारे 2028 मध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेच्या COP 33 आयोजनाची तयारी केली जाणार आहे. ब्रिक्स गटाच्या पाठिंब्याने भारत आपली हवामान विषयक धोरणे सादर करणार असून जागतिक सहकार्य बळकट करून पॅरिस कराराचे उद्दिष्ट पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. COP 33 चे आयोजन केल्यास भारताचे आंतरराष्ट्रीय हवामान नेतृत्व मजबूत होईल, शाश्वत विकासाला चालना मिळेल आणि बहुपक्षीय हवामान कृतीला प्रोत्साहन दिले जाईल. नालसाने संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना कायदेशीर मदत
मजबूत करण्यासाठी योजना सुरू केली. नालसाने श्रीनगरमध्ये वीर परिवार सहायता योजना सुरू केली आहे, जी संरक्षण दलातील जवान व त्यांच्या कुटुंबियांसाठी कायदेशीर मदत बळकट करेल. या योजनेत सैनिक बोर्डांना मदत केंद्र म्हणून वापरले जाईल आणि सैनिकांच्या कुटुंबियांना पॅरालीगल स्वयंसेवक म्हणून जोडले जाईल. जमीन वाद, वैवाहिक प्रश्न आणि सेवा हक्क यासारख्या बाबी हाताळण्यात येतील. दिव्या देशमुखने इतिहास रचला. फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 जिंकला. 19 वर्षांची दिव्या देशमुख हिने फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 स्पर्धेत बातुमी जॉर्जिया स्पर्धेत होनोरू हम्पीला ट्रायबेक मध्ये पराभूत करून विजेतेपद पटकावले आणि भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर ठरली. दोन्ही क्लासिकल डाव अनिर्णित राहिल्यानंतर दिव्याने दुसऱ्या रॅपिड डावात काळ्या मोहऱ्यांनी खेळताना हॅम्पीच्या एंड गेम मधील चूक साधून विजय मिळवला. ही ऐतिहासिक कामगिरी दिव्याने ज्युनियर विश्वविजेतेपद जिंकून 1 वर्षात गाजवली असून भारतीय बुद्धिबळासाठी हे एक महत्वाचे पर्व ठरले आहे. इस्रो 2026 पर्यंत आणखी 3 नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. इस्रो 2026 पर्यंत NVS-03, NVS-04 आणि NVS-05 हे उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, ज्यामुळे भारताची प्रादेशिक नेव्हिगेशन प्रणाली अधिक मजबूत होईल. नाविकमध्ये सध्या 7 उपग्रह आहेत, जिओ स्टेशनरी आणि 4 इन्क्लाइंड, जे नागरी आणि सामरिक क्षेत्रात अचूक सेवा पुरवतात. NVS मालिकेचे उपग्रह स्वदेशी अणुघड्यांनी अणुघड्यांनी सुसज्ज आहेत आणि एलआय बॉन्डला सपोर्ट करतात, ज्यामुळे इतर आंतरराष्ट्रीय प्रणालीसोबत सुसंगत सुसंगतता सुधारेल. या प्रणालीचा उपयोग संरक्षण, नौवहन, रेल्वे आपत्ती पूर्व सूचना आणि वेळेचे समकरण यासाठी होईल. या माध्यमातून भारताची सामरिक स्वायत्तता आणि नेव्हिगेशन मधील क्षेत्रातील तांत्रिक नेतृत्व अधिक दृढ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्ञान भारतम मिशन सुरू केले आहे, प्राचीन हस्तलिखांचे डिजिटायझेशन करण्यासाठी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्ञान भारतम मिशन सुरू केले असून या अंतर्गत 1 कोटीहून अधिक प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यात येईल. या योजनेसाठी 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही मोहीम भारताच्या सभ्यतेच्या ज्ञानाचा जागतिक प्रसार करण्यास मदत करणार आहे. मोदींनी या हस्तलिखितांना भारताच्या आत्म्याची प्रकरण असं म्हटले. तसेच 12 मराठा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला, याचीही त्यांनी प्रशंसा केली. भारतातील पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज लवकरच सुरू होणार. मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे 2027-28 पासून भारताचे पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज सुरू होणार आहे. प्रारंभी 50 जागा उपलब्ध असतील. ही योजना मध्य प्रदेश वैद्यकीय विद्यापीठाने मंजूर केली असून हिंदीत अनुवादित पुस्तके आणि शासकीय रुग्णालयात प्रशिक्षण दिले जाईल. भविष्यात MD MS कोर्सही हिंदीत उपलब्ध करण्याचा मानस आहे, ज्यामुळे वैद्यकीय शिक्षण अधिक सर्वसमावेशक होईल. तुर्कीने गजाप या नावाने जगातील सर्वात शक्तिशाली अण्व अण्वस्फोटा स्फोटा शिवायचा बॉम्ब सादर केलाय. अण्वस्फोटाशिवायचा बॉम्ब सादर केलाय. तुर्कीने IDEF 2025 मध्ये आपला सर्वात शक्तिशाली अण्वस्त्र नसलेला बॉम्ब गजाप सादर केलाय. 970 किलोग्राम वजनाचा हा बॉम्ब पारंपरिक बॉम्बपेक्षा 3 पट अधिक तुकडे विखुरतो आणि 3000 डिग्री सेंटीग्रेड तापमान निर्माण करतो. तो F-16, F-4 विमानांसाठी योग्य असून लवकरच ड्रोनद्वारेही वापरता येणार आहे. यासोबत NEB-2 होस्ट नावाचा बंकर बस्टर बॉम्बही सादर केला, जो 7 मीटर कॉन्क्रीट भेदू शकतो. ही दोन्ही शस्त्रे तुर्कीच्या वाढत्या संरक्षण क्षमतेचे प्रतीक आहे. इस्रोने पृथ्वी निरीक्षण उपग्रह निसार प्रक्षेपित केला. इस्रोने GSLV F-16 रॉकेटद्वारे नासा इस्रो संयुक्त निसार उपग्रह
श्रीहरिकोटाहून प्रक्षेपित केला आहे. 747 किलोमीटर सूर्य समकालिक कक्षेत कार्य करणारा हा उपग्रह नासाच्या एल बँड आणि इस्रोच्या एस बँड रडारसह दर 12 दिवसांनी पृथ्वीची तपशीलवार माहिती जमा करणार आहे. निसार उपग्रह बदल, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण आणि संसाधनांच्या निरीक्षणासाठी उपयुक्त ठरेल. याचे डेटा जगभर मोफत उपलब्ध असेल. ही मोहीम भारत अमेरिका अंतराळ सहकार्याचा एक महत्वाचा टप्पा आहे. लोकसभेने मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीच्या मुदतवाढीला मंजुरी दिली. 30 जुलै 2025 रोजी लोकसभेने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीची मुदत आणखी 6 महिन्यांनी वाढवली. राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की राज्यात शांतता आहे, कायदा सुव्यवस्था नियंत्रणात आहे आणि जातीय तणाव संपवण्यासाठी सरकार संवादातून काम करत आहे. ऑस्ट्रेलियाने 16 वर्षाखालील मुलांना युट्यूब वापरावर बंदी घातली. ऑस्ट्रेलियाने 16 वर्षाखालील मुलांसाठी युट्यूब वापरावर बंदी घातली आहे. हा निर्णय मुलांना अपायकारक कंटेंट पासून वाचवण्यासाठी घेतला असून पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड ठोठावला जाईल. मात्र युट्यूब किड्सच्या प्लॅटफॉर्मवर बंदी लागू होणार नाही. प्रश्न मंजुषा. प्रश्न पहिला, देशातील पहिला AI आधारित रस्ता सुरक्षितता पायलट प्रकल्प कोणत्या भारतीय राज्यात सुरू करण्यात आला आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. भारतीय तटरक्षक दलासाठी देशातील पहिल्या स्वदेशी होवरक्राफ्टच्या बांधकामाची सुरुवात कोणत्या राज्यात झाली आहे? उत्तर आहे गोवा. 1 ऑगस्ट 2025 पासून भारतीय निर्यातीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किती टक्के शुल्क टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे? 25%. भारतात सुरू करण्यात आलेल्या ज्ञान भारतम मिशनचा उद्देश काय आहे? प्राचीन हस्तिलिखितांचे डिजिटलायझेशन. आपलं घर योजना अलीकडे कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय. 1 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय नौदलाच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार कोणी घेतला? व्हाईस ऍडमिरल संजय वात्स्यायन. संसद टीव्हीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. भेटूया आजच्या सत्रामध्ये, इतकंच. भेटूया पुढील सत्रामध्ये, पुढील सप्ताहाच्या पुढील सत्रामध्ये. तोपर्यंत पाहत राहा पी एड्युकेअरचा YouTube चॅनल. ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच.